दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज पोलीस नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता स्वामी समर्थ मठाजवळ प्रतीक्षा नगर मध्ये आणि इथे स्वामींचं दर्शन घेणार आणि त्यानंतर जाऊन भेटणार शालिनी प्रथमेश नवले वहिनींना, ज्या शिवसाई सोसायटीमध्ये राहतात, प्रतीक्षा नगर सायन या ठिकाणी. या प्रतीक्षा नगर मधलं हे सुंदर असं स्वामींचं मंदिर, स्वामींचा मठ, या मठामध्ये जाऊन नतमस्तक होऊया, या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि नंतर नवेले बहिणींना बोलतं करूया, संपूर्ण कुटुंबाला भेटूया. चला, आधी दर्शन स्वामींचं. विघ्न, अरे बापरे, हे नवीनच कळलं मला. परेल पर्यंत, शिवडी पर्यंत फारच लांब जाऊ शकता तुम्ही म्हणायला पाहिजे. संध्याकाळी पण जेवून जा. जेवण गेलो. वा, काय मस्त आहे ना, असं म्हणतात. अच्छा अच्छा, माझ्याकडे हात दाखवलात, मी आदेश बांधले. अच्छा, त्यांच्याबद्दल म्हणतात. अरे वा. आता मित्रांनो, अजून काय आहे ते आहे. बेसनचा पोळा. बरं, काय हो. नमस्कार. घ्या, उखाणा घ्या. आई बाबा काका काकी झी मराठीवर मी येणार. रत्नश्रावांचं नाव घेते, पैठणी मीच जिंकणार. काय सांगता हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. या मामी. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. या मोठ्या नणंद. नमस्कार. त्या छोट्या नणंद. नमस्कार. आणि हा सगळा आमचा शिवसाई मित्र परिवार. नमस्कार हा सगळ्यांना. चला, आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. स्त्रीचे सौभाग्य झळकते कुंकवातून आणि तिचे सौंदर्य खुलते पैठणीतून. शिवसाईटी 25चे नाव झळकेल होम मिनिस्ट्रीच्या माध्यमातून. ईस्ट और वेस्ट, पैठणीसाठी आय एम इज द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर चिपळूण. चिपळूणला कुठे? ओझरवाडी. मग लग्नाच्या आधी कधी मुंबईत आला होता का हो? नाही, लग्नानंतरच पहिल्यांदा मुंबईला आले. त्याच्या आधी मुंबईतच आले नव्हते? सगळे म्हणायचे तुला मुंबईचा नवरा मिळेल, आणि मिळाला. मिळाला. हा. मग तिकडे गावी कोण कोण होता तुम्ही लहानपणी करायला? आई वडील, काका काकी, आजी आजोबा, माझा भाऊ मोठा. पण लग्न जमलं कसं मग? अरेंज मॅरेज झालं. माझी काकी आहे ती ह्यांची मावस बहीण. कोणाची? ह्यांची म्हणजे? माझे मिस्टर. कुठे? हो. बोलवा. या. नमस्कार. 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 तुमचं बालपण प्रतीक्षा नगर मधलं? नाही, आमचं मूळ गाव परेल. परेल विलेज. शाळा? शाळा पण परेलचीच, डॉक्टर शिरोडकर हायस्कूल. आणि गाव? गाव माझं पुरुष दुर्गवाडी. ते कुठे आलं? चिपळूणलाच आहे. चिपळूणला. चिपळूणवरून थोडस अंतर आहे. प्रॉपर चिपळूण पासून 30 किलोमीटर आहे. तुम्ही गावी लहानपणी जायचा? मी अजून जातो. मग लग्न कसं जमलं? लग्न माझी मावशीची बहीण, तिची काकी, तर तिने जुळून आणलं. कसं काय पण? काय हे म्हणजे लग्नासाठी दुसऱ्या मुलीला बघायला गेले होते, तर ती मुलगी पसंत नाही आली. मग तिच्याकडे उतरले होते, थांबले होते. म्हणजे मग ती बोलली, तिने सांगितलं माझ्यावर की अशी मुलगी आहे म्हणून. तिनेच सांगितलं? नाही, काकीने यांना सांगितलं की एक मुलगी आहे, बघत असेल तर. आणि मग तिने सुद्धा मला सांगितलं की माझा भाऊ आहे, एक चांगला आहे म्हणजे असं, तर बघ. मग बघितलं तुम्ही? हा. आणि बघायची गंमत अशी झाली की तिने मला सांगितलं की तू बघ, तो आता येणार आहे आणि त्याला काही माहित नाही. आणि ह्यांना पण तसंच सांगितलं की तिला बघ, तिला काही माहिती नाही.
तर मग मी आता असंच कसं जाणार, तर मग मी माझ्या बहिणीचं पुस्तक घेतलं आणि मग तिला देण्यासाठी ते कारण करून मग मी गेले आणि पुस्तक देतातच असं म्हणजे बघणं झालं म्हणजे पहिली भेट चोरून भेट असं म्हणतात. सोडून दे. हा म्हणजे घरातल्यांचं न कळत, म्हणजे घरातल्यांना माहित नाही, फक्त एक माहिती नाही, फक्त काकीला Individual, स्वतः आणि स्वतः. आम्हा दोघांनाच फक्त. हे घरातल्यांना कोणाला ठाऊक, माझ्या ना माझ्या घरातल्यांना माहिती नव्हतं. पण लगेच पसंत झालं मग. हा पसंत झाली, बरं ठीक आहे. लगेच का हो? झालं आता ते. काय एवढं चांगलं आहे त्यांच्यात? स्वभाव सांगितला. सांगितला काकीने. काकीने की चांगला स्वभाव आहे म्हणून. तुम्हाला काय सांगितलं? मलाही तेच सांगितलं, मला जशी पत्नी पाहिजे होती तशी ती बोलली, तशी ती आहे, तुला जे जे पाहिजे तशी ती करेल. मी कशी पाहिजे होती? म्हणजे सुसंस्कृत, परत सुस्वभावी, सगळ्यांशी जुळून घेणारी, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणारी, हसतमुख, बस सगळं पाहिजे होतं. ते तिला मी सांगून ठेवलं तशी पाहिजे. ती बोलली तशी आहे. तुला गॅरंटी तू घेशील काय? मला घेईन गॅरंटी, तिने सांगितली. मग तू गॅरंटी घेतेस तर मी तयार आहे. पण कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात तशीच मिळाली का? हो तशीच अगदी, आणि पण त्याच्यापेक्षा जास्त. मला सुद्धा हो. लग्न ठरताना काही प्रॉब्लेम झाले का? नाही ना? नाही प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे, लग्न म्हणजे विघ्न ते येतात, चालूच असतं मला. लग्न म्हणजे विघ्न. विघ्न? अरे बापरे, हे नवीनच कळलं मला. ते आम्हाला पण तेव्हा कळलं, आमच्या मोठ्यांनी सांगितलं ना. काय झालं सांगा. म्हणजे नेमकं आता कसं, आम्ही पसंती केली, घरातल्यांना सांगितलं, घरातल्यांनी पण ठीक आहे चला, पण कधी नंतर विषय पुढे जातो नातेवाईकांकडे, गावातल्यांकडे काय ना काय प्रॉब्लेम चालू होते, म्हणजे की नको, मग त्यांच्या लेवलवरती ना, आम्हाला काय माहिती नव्हतं ते. काय हो, काय झालं? काय असं म्हणजे मोठ्यांमध्ये झालं ते, मला सुद्धा काही माहिती नव्हते. बरं. तर मग आमच्या लेवलमध्ये सांगितलं नाही. सांगितलं नाही. नकार झाला. आणि- मग होकार कसा झाला? तर मग आणि आई वडिलांनी सगळ्यांनी घरातल्यांनी माझ्यावरच निर्णय सोपवला होता. तर मी बोलली की मला पसंत आहे, तर नंतर प्रॉब्लेम झाला त्यामुळे नाही करायचं. तर मी बोलली नाही मला करायचंय, करेन तर ह्याच्याशीच करेन, नाही तर करणार पण नाही. असं बोललात? हा. मम्मी बोलली काय तुला, आई माझी बोलली की काय तुला मिळणार नाही का दुसरं वगैरे, तर ह्यांनी बोलली नाही करेन तर ह्याच्याशीच करणार. आणि ह्यांनी सुद्धा इकडे तसंच सांगितलं होतं. तुम्ही पण तसं सांगितलं? हा तुम्ही आम्ही ठरवून नव्हतं सांगितलं. यांना सुद्धा माहित नाही की मी अशी बोलते आणि त्यांना पण माहित नव्हतं असं. मला नाही, सुद्धा म्हणजे मी पण येते, मला पण ते सांगत होते की आपण करूया दुसरी, त्यात काय हे नसेल तर आपल्याला भरपूर मुली भेटतील, म्हणजे तर पण नाही म्हणतो करेन तर हिच्याशीच करेन, नंतर माझ्या लग्नाचा विषय काढू ना. असं बोललं. आणि शेवटी झालं लग्न? झालं. झालं. मग व्यवस्थित झालं. हा, आणि व्यवस्थित झालं. आता सगळं छान. आणि जे नाही म्हणत होते ते आताच येऊन बोलतात वा चांगलं. आता सगळे चांगलं हा म्हणतात. ते सगळं चांगलं होतं. मग आता गावी गेलात की नाही लग्नानं? भरपूर दर महिन्याला एक तरी असते समजा. असते. इथून चिपळूणला? हा. काय सांगता? दररोजच आहे. दर महिन्याला जाता तुम्ही? दर महिन्याला एक काही नाही काम निसतंच. मग दोघेही जाता की एकटे एकटे? नाही, दोघेही. दोघेही जातो. दोघेही जाता. बरं वाटतं. बरं, तुम्हाला मुंबईपेक्षा तिकडे आवडतं की इकडे? असं म्हणजे गावी पहिल्यापासून माहेरी, त्यामुळे तिकडेच म्हणजे कम्फर्टेबल म्हणजे. आणि इकडे सुद्धा आमच्या वाटतं, कारण की म्हणजे मी इथे पहिल्यांदाच आली आणि इथले सगळे वातावरण बिल्डिंग वगैरे असं नवीन नवीन होतं, त्यामुळे मग इथली माणसं, वातावरण असं मला वाटलंच नाही की मी वेगळ्या ठिकाणी आले मुंबईला. मी 8 दिवसामध्ये रमून गेलेले. मग आता मुंबईत बघितलं सगळं तुम्ही? हा. आता एकट्या फिरता मुंबईत? नाही अजून नाही. नाही का हो? एकटा फिरण्याचा कधी आलाच नाही ना, कधी कुठे जायचं कुठपर्यंत जाऊ शकता एकट्या? पर्यंत जाऊ शकतो. परेल पर्यंत? शिवडी शिवडी पर्यंत? फारच लांब जाऊ शकता तुम्ही म्हणायला पाहिजे. नाही, तसं इथून ट्रेन पकडली की शिवडी हे. आणि इथे सायनमध्ये तरी हा इथे जाऊ शकतो. प्रतीक्षानगर परिसरात हा. तेवढ्यात जा, जास्त जाऊ नका, माहित नाही तोपर्यंत. बरं, आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का? आपण सगळ्या वस्तू तुम्ही बघितलेल्या आहेत, टॅग पण ठेवलेले आहेत. 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात, 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही दोघे घरच्यांना न सांगता कुठे फिरायला गेला होता? हो, कुठे? लोणावळ्याला. लोणावळा? काय हो? हो. कसं काय गेले? घरी न सांगता? नवीनच लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यावर? लग्न झाल्यावरती हा. लग्न व्हायच्या अगोदर ते दुसरीकडे येत होतं. कुठे गेलेला? गुहागरला. गुहागरला? ते गावात ते गावी होतं ना तेव्हा. पण घरच्यांना माहित नाही? घरच्यांना माहिती माहिती होतं. पण गुहागरला चाललाय. तुमच्या घरी माहित नव्हतं? माहिती. तुमच्या घरी माहिती होतं? वा, बरं आहे. आणि लोणावळ्याला गेलात लग्नानंतर घरच्यांना न सांगता कसे काय? ते कारण नवीनच लग्न झालेलं, काहीतरी पद्धत आहे म्हणे की 1 महिना अगोदर कुठे जावं नाही. हा. तर बोलतो महिना अगोदर कुठे जायचं नाही, तर सांगितलं की बॉस कडे जायचंय, ते घरी पूजा आहे, पाय पडायला जायचंय. कारण त्याशिवाय कारण सांगून दुसरं भेटणार नाही. फिरायला जायचं म्हणजे नाहीच भेटणार, दिवसभर आली ना. मग सांगितलं सकाळी जाऊन दुपारी येऊ जेवायला घरी, हा. असं सांगितलेलं. मग परमिशन भेटली,
मग झाला अजून पाहिजे परमिशनच पाहिजे होती ना एकदा बाहेर पडायचं होतं मग घरी यायला काय अजून वेगळं कारण सांगितलं होतं पण नंतर काय विचारलं पण मग आले किती वाजता घरी? आम्ही मग संध्याकाळी 7-8 वाजता आलो 7 वाजता आलो. मग घरीच्यांनी दुपारी येणार होते जेवायला, हा मग ते सांगितलं ना. फोन केला? हा फोन केला की आम्ही जेवतो इथेच. बॉस बोलला संध्याकाळी जेवूनच जा. संध्याकाळी पण जेवून जा. ते जेवण चालू होऊन गेलं. वा, काय मस्त आहे ना. म्हणजे लग्नानंतर घरच्यांना न सांगता गेले होते, हेच छान आहे. बरं, आता सांगा मला, यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या आहेत. दोघांनी मिळून ठरवलं तरी चालेल ना. काय? 500 रुपये. चला, आणि हे पाकिट आहे तुमच्याकडे. अजून 3 संधी आहे आता. 100 रुपये. आता 2 संधी शिल्लक आहेत. ₹1 आहे कुठेतरी, विचार करा आणि घ्या. 10 रुपये. आता एकच संधी राहिलेली आहे. काय काय उरले? 1, 2, 3, 4. कुठे असेल? ₹20. 4ही संधी संपल्या आणि बक्षीस गेलं. काही हरकत नाही, पुढच्या टप्प्यावरती काही ना काहीतरी नक्की मिळेल. नमस्कार. आता तुम्ही आरोप करायचे. हा, पहिला आरोप तुम्ही ना करा, आणि तुम्ही यांची बाजू घ्या. हो, घ्या. ही सून नाहीये, हो, म्हणून तुम्ही सासूबाई आहात. त्या प्रेमळ आहे, शांत आहे. तक्रार काय, लवकर म्हणजे उठते तशी लवकर, पण परत झोपायचं आणि जेवण करताना मीठ जरा जास्त घालते. मीठ जास्त होतं जेवणामध्ये आणि मला डायबिटीज झाला तर काय होईल, गोड खाल्ल्यामुळे होईल. बीपी वाढेल. बीपी वाढेल. हा, म्हणून मी तिला सांगत असते काय? की मीठ जास्त टाकू नकोस. हा, मग तरी ना तिला म्हणते, अहो आई माझ्या लक्षात नाही राहिलं, मीठ टाकलंच मी, आता कमी टाकत जाईल ना, असं म्हणते ना. हा, म्हणते, बरं. म्हणते. काय आरोप मान्य आहे तुम्हाला? आरोप मान्य पण नाही, थोड्या प्रमाण नाही, पण जर का मीठ टाकलंच नाही तर टेस्ट तरी कशी येणार? कारण का जेवण तर सगळं संपतं ताटातलं ना. नाही मीठ तर नाही, जेवण ताटाला संपलं याचा अर्थ जेवण चांगलं आहे. म्हणजे जेवण केलं की बस झालं, पोटाला महत्वाचं काही जेवण आहे. मीठ तर खाल्लं गेलं ना त्याच्याबरोबर पण. काय बाजू घेतात ना. पुढे तुम्ही, आपण कोण? मी तिची जाऊबाई. बोला. म्हणजे काही प्रसंग वगैरे असेल, सणवार किंवा काही लग्न कार्य वगैरे असेल तर भेटताना अशी भेटणार की अगदी सख्खी जीवाभावाची मैत्रीण आहे अशीच भेटणार. आणि काही काम असेल तर एवढं गोड बोलणार आणि त्याच्यानंतर एक फोन सुद्धा नाही. कोण मी कोण असं म्हणतात. अच्छा अच्छा, माझ्याकडे हात दाखवलात, मी आदेश मानले. अच्छा, त्यांच्याबद्दल म्हणतात. हा हा हा, बोला. आरोप मान्य आहे का? त्या इथे असते, आता आम्ही पण तेच बोललो असतो. अच्छा, त्याही तसंच करतात. आता तुम्ही बघाल तर ते पण तसंच आहे. आम्ही त्या कार्यक्रमाला तरी येतो, त्याचं कार्यक्रमाला पण येत नाही असं म्हणून आज आले. पण सांगितलं मी आला नाही बर्थडेला. पण एक फोन आला, तुम्ही आले की नाही धावत? हा ना, बड्डेचा मी घरी फोन केलेला, म्हणजे नाही मला बेबीची क्लास आहेत, मी समजू शकतो लहान मुलं, पण आता सणासुदीला जायचं दररोज फोन केला की महत्व कमी होतं. अरे वा. अजून कोण? म्हणजे माझ्या मैत्रिणी डब्बा तर वहिनी देते बनवून, पण मैत्रिणी डब्बा खोलायच्या अगोदरच बोलतात, काय चण्याचा पोळा चाललास का आज पण? एकच येत असते, ते लवकर होतं ना सकाळ सकाळ बनवून, त्यामुळे. अच्छा, म्हणजे यांच्या डब्यामुळे तुम्हाला मैत्रिणी चिडवतात. काय आरोप मान्य आहे का? बेसनचा पोळा म्हणजे दुसरी भाजी देतच नाही करून. बेसनचा पोळा. बरं, काय हो? म्हणजे बहिणीला आवडतो बेसनचा पोळा. बिलकुल नाही आवडत घ्यावा लागतो. काय हो? नाही जर का खाल्ला तरी उपाशी राहण्यापेक्षा बेसनचा पोळा बरा. बाजू घेतोय. आता चांगलं काय स्वभावातलं ते सांगा सासूबाई. तुझा स्वभाव चांगलाच आहे, चांगलं आहे. निर्मळ अगदी आणि हसमुख चेहरा, ते तर ठरलेलंच आहे. कधी म्हणजे राग रुसवा नाही, रागाने आपण बोललो तरी हे नाही, राग नाही राग नाही करत. बरं,
ते जास्त म्हणजे ऐकून घेते, असं जास्त भडकत वगैरे नाही, सगळं शांततेने ऐकून घेते. म्हणजे अजून तरी भांडण नाही झाले आल्यापासून. नाहीतर नुसते बोलतात ना की नंदा आणि असं भाऊजे काय टिकून लागणार माझी, हा बरोबर वहिनी. भांडतात करून वगैरे, तसं काहीही झालं नाहीये. पण वेळीच जर चण्याचा काय तो बेसनाचा पोळा बंद नाही केला सिच्युएशन बनते. सिच्युएशन बदलायला लागेल. अजून ती एकदम दिलखुलास आहे बर. आणि हसमुख आहे. जी ती बाहेर आहे तशी ती आत आहे, स्वभावाने खूप निर्मळ आहे. आणि इकडे आल्यापासून आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग होते. नवीन असे आल्यापासून एकदम म्हणजे दाखवत नाही की मी नवीन आहे, असं वाटत अशी नाही की इकडचीच आहे. गावची आहे म्हटल्याच्या नंतरला कशी असेल, पण तशी नाही आहे. खूप हा. चंचल आहे, मनमिळाव आहे. मस्ती. वा, चला, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असतात, हे जास्त महत्वाचं आहे. आता तुम्हाला मला विचारायचंय, तुमचं काय म्हणणं आहे? खूप म्हणजे छानच सगळे इथले. म्हणजे मी जेव्हा नवीन आले तेव्हा मला वाटलंच नाही की मी वेगळ्या ठिकाणी किंवा सासरी आले असं अजिबात वाटलं नाही मला. सोसायटीतले सगळेच चांगले आहेत. सगळे चांगले शेजारी चांगले आहेत सगळे. समजावून घेतात सगळं व्यवस्थित. काय 4 वेळा सांगा 10 वेळा सांगा तरी सांगतात. जर इतके चांगले असतील सोसायटीतले तर मग इकडचा रेट पण वाढेल, सगळ्यांना इथेच राहायला जावंसं वाटेल. इतके चांगले आहेत सगळे शेजारी. वा वा, पण शेजारी चांगले असणं, चांगली आहे, त्या चांगल्या आहेत म्हणून शेजारी चांगले ती आहेत. चांगली आहे. बोलायला बिलायला असं म्हणजे अजिबात गर्व नाहीये तिला. असं म्हणजे आमच्या मैत्रिणीसारखीच एकदम आल्यापासून वागते. वा वा वा, खूप छान. वहिनी, मग आता उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? तर भाजी देत जाईन डब्याला. भाजीमध्ये मीठ कमी. हा, आणि जेवणामध्ये व्हरायटी वाढवा नंदनताईच्या साठी. या कोण आहेत एवढं बोलताय? माझ्या काकी आहेत. काकी आहेत बरं. सख्खे शेजारी आहेत. बोलके शेजारी. वहिनी, या नव्या बदलासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्याकडे. आणि आता कोणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार आहोत. या प्रतीक्षा नगरमध्ये सायनमध्ये हा खेळ आता रंगतो आहे. बघूया कुणाचं नाव जाहीर होत आहे. घ्या एक नाव घ्या. पूजा अमोल सोनवणे. या या या, नाव सांगा. पूजा अमोल सोनवणे. कुठे राहता? T25. म्हणजे त्याच बिल्डिंग मध्ये यांच्यात? हो. कितवा मजला तुमचा? 4था माळा. 4था. तुमचा? पहिला. घरी कोण कोण असतं? आई, सासू, सासरे, आता कोण आहे इकडे घरातलं? सासू, बोलवा सासूबाई. आई. मग आणि मिस्टर काय करतात? टॅक्सी चालवतात. टॅक्सी चालवतात. आता कुठे आहेत? आता नाही माहित नाही. आता फोन करणार? हो. नाही नाही, बोलवू नका. हा, भाडं मिळू द्या त्यांना. तुम्हाला शुभेच्छा देतो. काळजी करू नका. पैठणी जिंकणार असं त्या म्हणतायत. मला बघायचंय आता पैठणी पहिल्या मजल्यावर जाणार की 4थ्या मजल्यावर जाणार. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही. बघूया कोण जिंकणार पैठणी. मधोमध उभे असलेले जे पाईप आहेत त्याचे तुकडे आम्हाला याच परिसरात मिळाले. 1 2 3 4 5 असे बाजूला आहेत आणि मधोमध एक आहे. जर स्माइली चेंडू टप्पा टाकून आतमध्ये गेल्यावर मधल्या पाईप मध्ये जर गेला तर 2 गुण मिळणार. बाजूच्या कुठल्याही पाईप मध्ये गेला तर 1 गुण मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. सुरुवात तुमच्यापासून घ्या. गुणसंख्या 0. आता बघूया इथे काय होणार. 1 2 3 4. यांचं माहेर चिपळूणचं. लहानपणी आंबे पाडताना जे काही दगड वापरले त्याचा आज उपयोग झाला. 5.
मानसी गुणसंख्या या वहिनींची आहे. शांतपणे खेळा, मधोमध टप्पा टाका, अचूक जाईल. या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू सासूबाई तुमच्यासाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सोनवणे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नवेले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सिद्धेश्वर कृपा आणि गुरु कृपा या दोन बिल्डिंगच्या मधोमध प्रतीक्षा नगर सायन या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.